नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे संपूर्ण जगाला हेवा वाटावे असे भव्य, दिव्य आणि सर्वात उंच पूर्णाकृती शिल्प अर्थात स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण पिंपरी चिंचवडमध्ये उभारण्यात येत आहे. भगवा ध्वज हा शौर्याचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक असून या ध्वजाला आणि भगव्याच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शंभूराजांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात मोठा ढोल ताशा ऐतिहासिक अन गगनभेदी निनाद सोहळा आयोजित केला आहे. मोशी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या जागेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या मान्यतेने छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्णाकृती शिल्प आणि शंभूसृष्टी उभारण्यात येत आहे. आमदार तथा हिंदू भूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून हे अतिभव्य स्मारक उभारले जात आहे. महाराष्ट्रामध्ये ढोल ताशा या पारंपरिक वादन सोहळ्याला विशेष महत्त्व दिले जाते. राज्य उत्सव म्हणून घोषित केलेल्या गणेशोत्सवात ढोल ताशा पथकांनी अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. परंपरा आणि संस्कृती जपणाऱ्या ढोल ताशा महासंघाच्या वतीने जगातील सर्वात उंच शिल्प स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषणला मानवंदना देण्याचा संकल्प मांडला होता. त्यानुसार रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 म्हणजेच आज दुपारी 3 वाजता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र मोशी येथे ऐतिहासिक मानवंदना सोहळा होणार आहे. तसेच येत्या दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती शिल्पाच्या तलवारीचे शस्त्रपूजन करण्यात येणार आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय ऐतिहासिक कार्याला ढोल ताशांची ही मानवंदना अर्पण केली जाणार आहे. त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या आणि धर्मरक्षणाच्या संघर्षमय कार्याचा जागर या माध्यमातून घडणार आहे. शिवशंभूंचा विचार संपूर्ण जगभर पोहोचवण्याचा संकल्प हिंदू भूषण स्मारक ट्रस्टच्या वतीने केला जाणार आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील शिवशंभू प्रेमींमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण तब्बल 3000 ढोल, 1000 ताशा आणि 500 भगवे ध्वज यांसह ऐतिहासिक आणि गगनभेदी मानवंदना होणार आहे. मराठ्यांच्या इतिहासावर आधारित रोमांचक गीतांची झलकही पाहायला मिळणार आहे. शिवराय आणि शंभूराजांच्या विचारांचे मावळे म्हणून या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ढोल ताशा महासंघ आणि हिंदू भूषण स्मारक ट्रस्टच्या वतीने केले आहे. तर मग तुम्ही या सोहळ्याला जाताय की नाही ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.